हरिओम. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत निरंजन वेलणकर. यांनी नुकतीच 1851 किलोमीटर अशी 20 दिवसाची पण खडतर अशी सायकल मोहीम कंप्लीट केलेली आहे आणि ती चांगल्या यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. निरंजनचा इतका मोठा प्रवास हा योगा फॉर फिटनेस हा एक संदेश घेऊन दक्षिण भारतातील जे विविध योग संस्था आहेत तिथे निरामयाच्या कार्याचा आढावा देण्यासाठी झाली होती. त्यामुळे ही बाब आम्हा सर्व निरामय परिवारासाठी फार अभिमानास्पद आहे. त्यासाठी निरंजनचं सर्वात अधिक त्यासाठी सरळ प्रश्नाकडे वळते आता. तर निरंजन, तू या सायकल मोहिमेसाठी 12 जानेवारी हा दिवस निवडला आणि भूभागामध्ये विचारलं तर दक्षिण भारत निवडला. तसंच हा भाग का निवडला आणि त्याचं नियोजन कसं केलं याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आवाज येतो व्यवस्थित? सगळ्यात पहिले सर्वांना हरिओम, नमस्कार. फेसबुकवरती बघत असलेल्यांना सुद्धा नमस्कार. पहिले 1-2 गोष्टी थोड्याशा बोलतो. एक तर माझ्याबद्दल खूप काही बोललं गेलं, मी त्याच्याशी सहमत नाहीये आणि मला सायकलिंग करणं हे कधी पण सोपं आहे अशा कार्यक्रमामध्ये संभाषण करण्यापेक्षा. त्यामुळेच मी संवादाच्या स्वरूपात हे करतोय. 12 जानेवारीला याच्यासाठी सुरू केलं की निरामयच्या संपर्कातली आपली खूप मोठी संस्था आहे, स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान बंगलोरची. आणि 12 जानेवारी विवेकानंद जयंती हा पण एक महत्वाचा दिवस होता आणि म्हणून तिथून हे सुरू केलं. आणि दक्षिण भारत याच्यासाठी निवडला की दक्षिण भारत हा खूप वेगळा आहे. दक्षिण भारतात जे योग संस्था आहेत, जसं पॉंडिचेरीमध्ये अरविंद आश्रम असेल, थिओसॉफिकल सोसायटी असेल, विवेकानंद केंद्र आपल्या निरामयची पण खूप आधीपासून संपर्कात आहे, बापट काकांना माहितीच आहे. तर अशा संस्थांना बघणं, त्यांचं काम बघणं आणि त्याच्याबरोबर दक्षिण भारत हा खूप वेगळा भारताचा भाग आहे. अतिशय वेगळी संस्कृती आणि तिथे आपल्याला फरक जाणवतो. तो भाग जाणून घेणं आणि योगाचा एक अर्थ आहे की लोकांसोबत कनेक्ट होणं. तर दक्षिण भारत आपण सामान्यतः समजतो की थोडासा असं डिस्कनेक्टेड आहे, की तिथे आपली भाषा चालत नाही, लोक थोडे वेगळे आहेत, कसं आपण त्यांच्याशी बोलणार, असं एक मानसिक थोडंसं आपण ज्याला अंतर समजतो असा असलेला भूप्रदेश. म्हणून दक्षिण भारत घेतला आणि हा दिवस आणि अशा संस्था ठरवल्या. छान. थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न, कारण मी पण यशस्वाची विद्यार्थिनी आहे आणि 12 जानेवारीला तिथे कॉन्व्होकेशन असतं दरवर्षी, तर तिथे ते पण तुम्ही अटेंड केलं का? हो. मी 12 जानेवारीला तिथे पोहोचलो, 11 जानेवारीला संध्याकाळी तिथे पोहोचलो होतो. तर तिथे कॉन्व्होकेशनचं सगळं चालू होतं, वातावरण तेच होतं आणि मला नागेंद्रजींचं पण, आदरणीय नागेंद्रजींचं लेक्चर सुद्धा अटेंड करण्याची संधी मिळाली. आणि बाकी जे साधक आहेत त्यांच्याशी पण थोडंसं बोलणं झालं आणि नागेंद्रजींनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आपल्या निरामयच्या मोहिमेला. आणि वातावरण आणि सगळं तिथलं जे काम चालतं ते पण खूप छान होतं बघण्यासारखं. बरोबर. निरंजन, आता पुढचा प्रश्न की एवढं मोठं अंतर होतं, तर त्या अंतराचा काही दडपण तुझ्यावर आलं का, किंवा ते येऊ नये म्हणून तू काही केलं का हे आम्हाला, किंवा एखादा एवढा मोठा प्रवास तू सोलो ट्रिप नाही केला, म्हणजे सोलो सायकलिंग नाही केला, तर त्याचं काही दडपण किंवा एकटेपणा जाणवला का, किंवा ते येऊ नये म्हणून काही प्रयत्न केले का, किंवा पूर्वतयारी काही केली का? कसं आहे, सायकल प्रवास आपण जेव्हा करतो तेव्हा अंतराचं गणित आपल्या मनामध्ये असतं. पण आता ही माझी साधारणपणे 11वी सायकल मोहीम होती, त्यामुळे आपण 11वी साधारणपणे तर 11वी सायकल मोहीम असल्यामुळे अंतराचं गणित कसं आहे किंवा आपण किती किलोमीटर अंतर व्यवस्थितपणे करू शकतो, आपली मर्यादा किती आहे किंवा किती अंतरापर्यंत आपण चांगलं सायकलिंग करू शकतो हे सगळं माहिती होतं. आणि त्या पद्धतीने तसं ते टप्पे जे आहेत किंवा रूट आहे आणि साधारण 20 दिवस आणि 1860 किलोमीटर असं मग तो रूट बनवला. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणाल तो प्रश्न बरोबर आहे की आपल्याला अंतराचं दडपण येऊ शकतं, पण कसं आहे की आपल्याला योग शास्त्र जे आहे, संपूर्ण योग जे आहे ते आपल्याला वर्तमानात राहण्याचं शिकवण देतं. तर म्हणून आपण जेव्हा सायकलिंग करतो तेव्हा आपण फक्त समोरचा जो टप्पा आहे, नाहीतर मी जर का सकाळी सायकल सुरू करत असेल तर पहिले 15 किलोमीटर असतील, पहिले 20 किलोमीटर असतील, फक्त तेवढ्यापुरता विचार करेन आणि त्यावेळेचे जे छोटे छोटे टप्पे आहेत ते टप्पे करत राहीन. म्हणजे त्यावेळेस सगळी जी माझी सजगता आहे, आपण ध्यानाच्या भाषेमध्ये जे म्हणतो की पूर्ण जो अवेअरनेस आहे तो त्या प्रेझेंट मुवमेंटकडे जाईल. त्यामुळे त्या ओव्हरऑल जे मोठं अंतर आहे की 1800 किलोमीटर आहे किंवा आज 100 किलोमीटर करायचे, तर हे मनामध्ये येत नाही. म्हणजे ते जे ओझं असतं
ते आपण आपलं लक्ष जेव्हा वर्तमानात आणतो तेव्हा ते ओझं आपल्याला जाणवत नाही. म्हणून 10 किलोमीटरचा टप्पा असेल, 15 किलोमीटरचा टप्पा असेल, त्यावरती फोकस करत गेलो तर आपोआप सगळे छोटे 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 टप्पे पूर्ण होत जातात. आणि या सायकल प्रवासामध्ये मला विशेषतः विद्यार्थ्यांना पण हे सांगायचं होतं की आपण मोठं उद्दिष्ट खूप वेळेस ठेवतो, पण मोठ्या उद्दिष्टाचं आपल्याला कधी दडपण येतं किंवा कधी जमत नाही ते. म्हणून ते छोट्या छोट्या सोप्या जमणाऱ्या टप्प्यांमध्ये कसं ब्रेकडाऊन करायचं आणि ते सोपे टप्पेच आपण सातत्याने कसे करायचे हे याचं एक उदाहरण म्हणून मी हे करत होतो असं वाटतं. छान. यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. मानसिकता एक सायकलिस्टसाठी कशी असायला पाहिजे हे आपल्याला आज निरंजनने दाखवून दिले. तर पुढचा माझा प्रश्न असेल किंवा इव्हन आमच्या सगळ्यांच्याच डोक्यात असणारा प्रश्न आहे की यासाठी तू काही एक वेगळी अशी ऍडव्हान्स सायकल वगैरे वापरली का, किंवा त्याचं मेंटेनन्स कसं केलं, किंवा त्या सायकलीचा फिटनेस कसा ठेवला? स्वतःच्या आरोग्याबरोबर सायकलीचं आरोग्य ठेवणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः अशा मोठ्या अंतराच्या प्रदेशामध्ये किंवा अगदी छोटे छोटे गावं आहेत आणि वाटेमध्ये जिथे काहीच आपल्याला फार मेकॅनिक म्हणा किंवा दुरुस्तीचे काही सुविधा नाही आहेत, तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे अगेन योगा, की आपण आपल्या सायकल सोबत जोडलं गेलं पाहिजे. आपल्या सायकल सोबत आपली खूप चांगली मैत्री झाली पाहिजे. सायकल अनेक प्रकारे बोलत असते की तिच्यामध्ये काही काटा घुसलाय किंवा काही काच घुसली आहे, तर आपल्याला ते कळलं पाहिजे आणि आपण लक्ष पाहिजे आपलं. अगेन म्हणजे सायकलिंग हे त्या दृष्टीने ध्यानाचं पण मला एक साधन असं वाटतं की आपल्याला सायकल चालवताना प्रत्येक पेडल मारताना कंटिन्युअस आपलं लक्ष खूप त्या मुवमेंटमध्ये असणं आवश्यक आहे. ट्रॅफिक कशी आहे, रस्ता कसा आहे, आजूबाजूला येणारी वाहनं कशी आहेत, त्याबरोबर सायकल सुद्धा आपल्याला ती सांगते का, सायकलचा आवाज काही येतोय का, काही बदल झालाय का. तर सायकलशी जेवढी चांगली मैत्री होते तेवढं सायकल ऑटोमॅटिकली सगळं शिकवत जाते. त्यामुळे सायकलिंग पण सायकल शिकवते आणि सायकलचा फिटनेस कसा ठेवायचा हे पण सायकल शिकवते. मग तिचं जे दुरुस्ती असेल, पंक्चर काढणं असेल, काही सेटिंग असेल, ते हळूहळू येत जातं आपल्याला. आपण चुका करत करत ते शिकत जातो. आता ओव्हर द इयर्स हळूहळू जमत गेलं. म्हणजे पहिल्या ह्याच्यात तर नाही जमलं, पण प्रयत्न करत करत मग सायकलनी सांगितलं की हे असं केलं तर लवकर होतं, किंवा असे काही टायर्स असतात की जे कमी पंक्चर होतात. त्या गोष्टी करत करत हे सगळं पुढे करतो. बरोबर. नाही, तेच आम्हाला जास्त आश्चर्य हेच वाटलं की आपण साधी 4 व्हीलरने प्रवास केला एवढा लांबचा, तर बऱ्याच गोष्टी किंवा त्याचे मेंटेनन्ससाठी डिक्की असते किंवा बरंच जागा असते आम्हाला, पण सायकलवर एवढी जागाच नसते की तिचा फिटनेस, तिच्यासाठीचं सामान, स्वतःसाठीचं सामान काय काय आपण कॅरी करणार ना. त्यासाठी त्याचं वेगळी सायकल लागते आपल्याला एवढा मोठा प्रवास करायला, का आपण जी नेहमी वापरतो तीच सायकल असते? साधारण 50 किंवा 100 किलोमीटर जर का आपण राईड करणार असतो तर आपल्याला कुठलीही म्हणजे अगदी कुठलीही सायकल चालू शकते. फक्त हे मोठं अंतर असेल आणि त्याच्यामध्ये घाट असतील आणि वेगवेगळे टेरेन असतील आणि अंतर सुद्धा मोठं असेल, आपले प्रवास मोठा असेल, तर मग त्याच्यासाठी आपल्याला जी चांगल्या बनावटीची सायकल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की मेंटेनन्स ज्याला कमी समस्या येते, अशी आपल्याला थोडी ऍडव्हान्स सायकल घ्यावी लागते. पण मी सगळ्यांना सायकलिंगच्या संदर्भात मी हेच सांगतो की सायकल कुठली आहे याच्यापेक्षा सायकलिस्ट आणि सायकलिंग किती आहे हे जास्त थोडंसं महत्वाचं आहे. आताच तू घाटाचा उल्लेख केलाच होता, तर मी हाच प्रश्न विचारणार होते की तुला कुठलं कुठपर्यंत प्रवास करायचा याचं रोड मॅपिंग तर सगळं माहितच असेल. आता दक्षिण भारत म्हटलं तर तुला डोंगर, दरी, घाट किंवा समुद्र या सगळ्यांशीच जुळवून घ्यावं लागलं असेल आणि तुझ्या सायकलला सुद्धा, राईट? तर घाटामधून जेव्हा आपल्याला सायकल चालवायची आहे त्यासाठी तू काही तयारी केली होती का? हा, म्हणजे घाटावरती जेव्हा आपण सायकल चालवतो किंवा कुठला पण घाट चढतो तर त्याच्यासाठी आपल्याला आधी छोटे जे घाट असतील किंवा छोटे चढ असतील त्याची आपल्याला सवय करायला लागते. आणि हे हळूहळू करत गेलो होतो, त्याच्यामुळे अशी वेगळी अशी तयारी नाही करावी लागली. कारण आपल्या महाराष्ट्रातला सिंहगडाचा घाट असेल, परभणी जवळचा इंद्रायणी डोंगर असेल किंवा हिमालयातले पण काही घाट असतील, असे बरेच घाट मी केलेले होते. त्यामुळे त्याच्यासाठी आपले मसल्स कसे तयार पाहिजेत, किती आपल्या मसल्समध्ये स्टॅमिना पाहिजे किंवा एनर्जी किती जनरेट व्हायला पाहिजे, हे एक जजमेंट आलेलं होतं. तर त्या पद्धतीने म्हणजे फक्त त्याचं जे रिव्हिजन असतं, उजळणी जी असते, उजळणी करून आणि जानेवारीमध्ये सायकल प्रवास होतो, तर त्याच्या आधी प्रॅक्टिस राईड्स काही असतात किंवा काही घाटांना आपण जस्ट एक परत सराव परीक्षा म्हणून देतो, तर तशा पद्धतीने ते करत गेलो होतो. बहुतेक तुझ्या प्रवासात उटीचा घाट हा सर्वात मोठा होता बहुतेक, तर त्याचं थोडंसं वर्णन ऐकायला आवडेल आम्हाला, म्हणजे तो ऍडव्हेंचर आम्ही पण थोडा अनुभवू. तर दक्षिण भारतातला उटीचा घाट, उटी हे खूप विलक्षण ठिकाण आहे. जे तिथे जाऊन असतील त्यांना कल्पना असेल. मी पहिल्यांदाच उटीला गेलो होतो, तर मला असं वाटलं की उटी हे एका प्रकारे हिमालय आणि सह्याद्री दोन्हीचं संगम आहे ते. कारण आपण हिमालयातले जे हिल स्टेशन्स म्हणतो की जसं मनाली असेल, सिमला असेल, नैनिताल असेल, तर या सगळ्यांचं एलिव्हेशन
उटीच्या एलिव्हेशन पेक्षा कमी आहे. उटी त्याच्यापेक्षा जास्त उंचावरती आहे. फक्त ते हिमालयामध्ये असल्यामुळे जास्त थंड असतात. तर उटी हे सह्याद्रीच्याच म्हणजे वेस्टर्न घाट्स मध्येच आहे, त्यामुळे थोडी थंडी कमी असते. पण तिथे मला जो चढ होता तो 12 किलोमीटर मध्ये साधारणपणे 20 किलोमीटर मध्ये 1200 मीटर इतका एलिव्हेशन गेन होता. म्हणजे जर का आपण कोणाच्या भाषेमध्ये म्हणलं सपाट रस्ता जो असतो सरळ रेषेसारखा असतो, पण हा उटीचा जो घाट होता असा चढाचा होता. तर तो साधारण 5 डिग्रीचा चढ होता. तर 5 डिग्री चढ तसा म्हणजे आपल्याला वाटतो मोठा, पण आता रेग्युलर प्रॅक्टिस असल्यामुळे तितका असं अवघड नाही वाटला तो. आणि तो खूप व्यवस्थितपणे सायकलवरती चढून जाऊ शकतो. सायकलनी खूप साथ दिली त्यावेळेस, निसर्गाने पण खूप साथ दिली. तेव्हा पाऊस किंवा ढग असं काही नव्हतं, खूप सुंदर निसर्ग होता. आणि जसं आपण चढत जातो तसं आपल्याला एका मागोमागे जसे डोंगर असतील तसं सातपुड्यामध्ये आपण एक घाट चढलो की आपल्याला पुढचे दिसायला लागतात. तर तसं रोमहर्षक विलक्षण सगळं होतं ते. तिथली जी वनश्री असते किंवा मी काही जो माझा रस्ता होता तो जंगलांमधून होता. तिथे लिहिलं होतं की हत्ती क्रॉस करण्याचे रस्ते आहेत, काळजी घ्या म्हणून. आणि एका फॉरेस्ट मध्ये मला जाऊ पण दिले नाही त्यांनी, त्यामुळे थोडा माझा एक टप्पा छोटा झाला. आणि पुढे सुद्धा जे वनालगतचे रस्ते होते तिथे पण लाल तोंडाची माकडं मला दिसली, हत्तीचे मार्ग होते, बाकी पण खूप प्राण्यांचे आवाज, जंगलातील प्राण्यांचे आवाज ऐकत होते. आणि तो घाट मी व्यवस्थितपणे पार करू शकलो. फक्त उटीबद्दल मला असं म्हणेन की घाट चढताना मला काही त्रास नाही झाला, भीती नाही वाटली. पण उटीच्या पुढे जो उतार आहे आणि कोइंबतूरच्या साईडला जाताना जो उतार आहे तो उतार मात्र खूपच भयानक होता. तो खूप रिस्की वाटला. आणि त्यावेळेस मात्र असं वाटतं की हा उतार कधी संपतोय, हा उतार कधी संपेल. ज्याला पाताळ यात्रा म्हणतात तसं तो न थांबणारा 30 किलोमीटरचा उतार होता. तो अवघड गेला. अवघड याच्यासाठी की सायकलचे ब्रेक असतात ते ब्रेक गरम होतात, त्या ब्रेकला ब्रेक आपल्याला द्यावा लागतो. ब्रेकला ब्रेक देत हळूहळू जावं लागतं. आणि हातावरती पण खूप वजन येतं आणि थोडस ती कंडिशन जी असते थोडी अनस्टेबल असते. पण काळजीपूर्वक आणि अगेन सजगता, योगाच्या आणि ध्यानाच्या भाषेमध्ये सजगता हे आपलं खूप महत्वाचं सूत्र आहे. ते सजगतेचं सूत्र लक्षात ठेवून हळूहळू तो पार केला. छान. हे सगळं रोमांचिक ऐकताना सुद्धा आम्हालाही तिथे पोहोचल्यासारखं असं वाटतंय. बरं, ह्या सायकल प्रवासात तुला काही वेदना, त्रास किंवा डिस्कम्फर्ट असा झालाच असेल किंवा तो होईलच असं तुझ्या गृहीत धरूनच काही तू त्यासाठी तयार केली होतीस का? हो. जे आपल्याला पेन होते किंवा जे त्रास होतात किंवा वेदना जी होते एक्सप्लोर करतो, स्वतःला पण आपण एक्सप्लोर करतो आणि निसर्गाला पण ते एक्सप्लोर करतो, ते आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळे ती सवय असल्यामुळे वेदना कमी होते. आणि दुसरी गोष्ट वेदनेच्या संदर्भात की जी आपल्या ध्यानाशीच संबंधित आहे. जसं आपण म्हणतो की ध्यान देण्याचं आपल्याला कौशल्य पाहिजे, जसं विद्यार्थ्यांकडे वर्गामध्ये लक्ष देण्याचं कौशल्य पाहिजे किंवा शिकण्याचं कौशल्य पाहिजे, तसंच ध्यान काढून घेण्याचं पण कौशल्य पाहिजे. की आता मी सायकल चालवतोय आणि खूप उलटा वारा आहे आणि खूप डिस्कम्फर्ट आहे, वेदनेवरून काढली आणि धारणा दुसऱ्या एखाद्या विषयाकडे नेली. मे बी मनातलं माझं ऐकणारं गाणं असेल किंवा तिथे पक्ष्यांचे आवाज येणार असतील, तो निसर्ग असेल, तिथे जर का मी माझं लक्ष नेऊ शकलो तर वेदनेकडे जाणारं लक्ष कमी होतं आणि वेदनेची तीव्रता कमी होते. आणि ही जी गोष्ट आहे ध्यान काढून घेणं आणि आपल्याला हवं तिथे ध्यान देणं, ही आपल्या सगळ्यांना खूप उपयोगाची गोष्ट आहे. त्यावरही तू मात केली. एक योगीला शोभेल अशा सर्वच क्वालिटी घेऊन तुला सायकलिंग करावी लागली आणि मे बी त्यामुळेच यशस्वी झाला अशी. मी एवढंच क्षमाने म्हणेन की मी जे करू शकलो हे सगळेजण करू शकतात आणि सगळ्यांची क्षमता आहे, निसर्गाने सगळ्यांना दिलेलं आहे. फक्त आपल्या वापरावरती की आपण ती क्षमता जेवढी वापरू आणि जेवढी टॅप करू तेवढी आपल्याला निसर्ग देत जाईल. त्यामुळे याच्यामध्ये व्यक्तिगत स्पेसिफिक असं काहीच नाही. हे सगळ्या टायमिंग होता किंवा आराम करायचा होता किंवा रात्रीची झोप असेल किंवा लोकांच्या ज्या भेटी गाठी घ्यायच्या, या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं केलं? कारण मला आठवतं की आम्ही जेव्हा एसव्यासाला जायचो तर पहिले 2 दिवस तर आम्हाला त्या वातावरणाशी आणि त्या अन्नाचं अडॉप्टेशन करण्यासाठी किंवा त्याच्याशी जुळवून घेण्यातच जात होते. सायकलिंग मला पेडलिंग हा एक भाग झाला. तुम्ही जसं म्हणाले की पेडल मारणं ही एका जो रेग्युलर सायकल चालवतो त्याच्यासाठी सोपी किंवा ओळखीची गोष्ट असते, पण व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग आहे त्यातला. तर कसं होतं की ही सायकलवरती जरी मी एकटा सायकल चालवत असलो तरी ही सायकल मोहीम माझी एकट्याची अजिबात नव्हती. पूर्ण निरामयची टीम असेल, सगळे निरामयचे साधक असतील, ठिकठिकाणचे साधक असतील, बंगलोर मधले निरामयचे साधक असतील, परभणी, पुणे, सगळ्या ठिकाणचे, तर ते माझ्यासोबत प्रत्येक वेळेस होते. त्यामुळे हे जे व्यवस्थापन आहे की कुठे आपण योग संस्थांना भेट द्यायची आहे किंवा कुठे आपण थांबणार आणि कुठे प्रवास करणार, हे सगळं त्यांच्यासोबत बोलून त्यांच्या सहभागाने हे करत होतो.
आणि जसं तुम्ही म्हणाल की आपण योग संस्थांना पण भेट दिली याच्यामध्ये, तर त्या ज्या योग संस्था असतील तर त्याच्या व्यतिरिक्त जिथे कुठे आपल्या संपर्कातले कार्यकर्ते असतील, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा सेवा भारती असेल, तर अशा लोकांसोबत मी सदैव म्हणजे बोलत होतो आणि त्यांच्या मदतीनेच हे करत होतो. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं जे व्यवस्थापन असेल की कुठे थांबायचंय किंवा काय तिथल्या संस्थेला भेट द्यायची याचं पण बरंचसं जेवढं शक्य होतं तेवढं नियोजन आधीपासून केलं होतं. त्यामुळे ते सोपं झालं. आणि कसं आहे की सायकल च्या फ्लो मध्ये या गोष्टी होऊन जातात सगळ्या. म्हणजे कदाचित असं वाटत असेल की एखाद्या दिवस झोप बरोबर झाली नाहीये किंवा थोडंसं पोट ठीक नाहीये, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सायकलवरती बसतो आणि पेडलिंग सुरू करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली सायकलच्या मोमेंटम मध्ये ते बरोबर होऊन जायचं. नाही, आपण कितीही ठरवून व्यवस्थापन केलं किंवा नियोजन केलं तरी काही अडचणी ह्या अनपेक्षितरित्या येऊन जातात. तर तशा काही अनपेक्षित अडचणी किंवा असं काही आल्या होत्या का तुला? हा, म्हणजे आता जेव्हा आपण आता 20 दिवसांचा प्रवास करतो आणि दक्षिण भारतासारखा बराच मोठा भाग जेव्हा बघतो तेव्हा अनेक गोष्टी अनपेक्षित होतातच. म्हणजे कारण नियोजन पण आपण परफेक्ट नाही करू शकत. तर त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या की कुठे थांबण्यासाठी थोडी अडचण झाली होती, पण मग तिथे त्याच्यावरचे सोल्युशन्स पण असतात की आपण स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी बोलतो, त्यांची मदत घेतो आणि मग त्या पद्धतीने ते करतो. किंवा जसं आता कधी हा जो उटीचा घाट होता त्याचा चढाचा मी अंदाज केला होता, मला चढायची भीती नव्हती, पण उतार इतका त्याचा भीतीदायक असेल असं नव्हतं वाटलं. उतार खूप सांभाळून उतरावं लागला. तसंच जसं मी कन्याकुमारी ओलांडलं आणि पश्चिम किनाऱ्याकडून पूर्व किनाऱ्याकडे जसं आलो तर पूर्व किनाऱ्यावर खूप मोठा जो विरुद्ध दिशेचा वारा आहे तो वारा खूप लागत होता. त्यामुळे सायकलची स्पीड खूप कमी झाली, म्हणून पुढचे जे टप्पे होते ते अंतर पूर्ण करण्यासाठी वेळ जास्त लागत होता. तर या अशा गोष्टी येतातच, पण आपली तयारी असेल आणि जर का आपण सगळं बेसिक जर का सगळं नीट केलं असेल तर त्याच्यामधूनही आपण जाऊ शकतो पुढे. क्युरियोसिटीचा विचार की वेगवेगळ्या प्रकारचं अन्न किंवा ते तुला वेळोवेळी भेटत गेलं का? कारण सायकलही चालवायची तर त्याच्यासाठी स्टॅमिना आवश्यक असतो, तर ते वेळोवेळी तुला भेटत गेलं का कुठेही गेल्यानंतर? आणि म्हणजे आजारी पडण्याचं काही प्रमाण किंवा असं काही झालं होतं का? अशा काही अडचणी आल्या का या पूर्ण 20 दिवसामध्ये? प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. मी जेव्हा हा विचार केला होता की असा प्रवास करायचा आहे त्यावेळेस माझ्या स्वतःसमोर स्वतःचं व्यक्तिगत एक उद्दिष्ट ठेवलं होतं की मी पेडलिंग तर करू शकतो, सायकलिंगला मला किंवा काही इमर्जन्सी मेडिसिन वगैरे ठेवले होते? नाही, फार असे नाही, अगदी आवश्यक आहेत तेवढे ठेवले होते. माझं स्वतःचं टार्गेट असं होतं की सायकलिंग मला करता येते, पण अडॅप्टेबिलिटी जी असते की प्रत्येक ठिकाणचं पाणी वेगळं आहे, दिवस वेगळा, वातावरण वेगळं आहे किंवा खाद्यपदार्थ पण वेगळे आहेत, दक्षिण भारतात वेगळा सगळा आहार असतो. तर अडॅप्टेबिलिटीला मी स्वतःच्या थोडंसं चॅलेंज म्हणून बघत होतो की मला अडॅप्टेबिलिटी मध्ये पूर्ण करायचं होतं आणि ते त्या पद्धतीने मी करू शकलो. आणि तर तुम्ही याच्याबद्दल प्रश्न विचारला आहाराबद्दल म्हणून, तर दक्षिण भारतामधला जो स्थानिक प्रकारचा जो आहार आहे तो अतिशय पौष्टिक आहे आणि पूर्ण सगळ्या प्रकारचं अन्न त्याच्यामधून जे मिळायला पाहिजे तुम्ही जे म्हणत होता, तर ते पौष्टिक सगळे घटक त्यातून मिळत होते. त्यामुळे तशी अडचण नाही वाटली कुठे. या सायकल मुवमेंट कोणकोणत्या योग संस्थेला, कारण आम्ही सगळेजण इथे योग साधक आहोत, तर आम्हाला उत्सुकता आहे की तू कोणकोणत्या योग संस्थेला भेटी दिल्या आणि तुला सगळ्यात जास्त कोणत्या योग संस्थेकडून शिकायला भेटलं? तसं तर दक्षिण भारतातल्या सगळे आपण पाहतो की सगळ्याच नामांकित योग संस्था आहेत आणि त्यांचं स्वतःचं असं काही ना काही वैशिष्ट्य आहेत. तर थोडक्यातही तुला वैशिष्ट्य प्रत्येक जागीचं सांगता आलं तरी चांगलं, आणि त्यातल्या त्यात तुला आवडली आणि तुला जास्त शिकायला भेटलं किंवा चांगलं वेगळं काहीतरी शिकायला भेटलं असं वाटत असेल तर ती योग संस्था कोणती? तर जसं या सायकल प्रवासाचा रूट बनवला तेव्हा याच्यामध्ये 8 योग संस्था होत्या. तर बंगलोरमध्ये एस व्यासा म्हणजे स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान पासून सुरुवात केली होती. मग त्याच्यानंतर ईशा आदियोगी सेंटर कोइंबतूरच्या जवळ जे ईशा आदियोगी सेंटर आहे ती दुसरी संस्था होती. त्याच्यापुढे चिन्मय मिशनचे 2 सेंटर्स होते केरळमध्ये, नंतर विवेकानंद केंद्र होतं आणि केरळमध्येच अमृता आश्रम हे पण होतं. अमृता युनिव्हर्सिटी आणि अमृता आश्रम पण होता आणि विवेकानंद केंद्र आपलं खूप जुनं निरामयाशी संबंधित आहे. आणि शेवटी मग पॉंडेचेरी अरविंद आश्रम आणि थिओसॉफिकल सोसायटी चेन्नई या संस्था होत्या. त्याच्या व्यतिरिक्त पण मला काही योग साधक आणि संस्था सुद्धा भेटल्या. जसं तामिळनाडूच्या एका गावामध्ये एक सेनेमधून रिटायर्ड झालेले कॅप्टन खूप मोठं सामाजिक काम करतात, ते पण त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. आणि रामकृष्ण मठामध्ये मला एक दिवस राहण्याचा योग आला, तिथे तिथल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे केलं. तर अशा बऱ्याच केलेलं आहे. ग्रुपमध्ये ते करतात. मुलांना योगाभ्यासाची आवड व्हावी म्हणून त्यांनी आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत.
तर असं प्रत्येक ठिकाणचं सुद्धा अनुभव संस्थांचे खूप विशेष होते. जसं आता ईशा योग सेंटर असेल सद्गुरूंचं, तर त्यांनी तिथे खूप वेगळं एक भव्य कॅम्पस आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या थेरपीज असतील किंवा टेक्निक्स तिथे केल्या जातात. त्यांच्या साधना पद्धती आहेत. तर त्या मला अर्थात मी एक दिवसच होतो त्यामुळे खूप सविस्तर असं नाही, पण त्याची झलक मला अनुभवता आली. आणि म्हणून प्रत्येक दिवसामध्ये मी जे अनुभवलं आणि ज्या संस्थांमध्ये जे अनुभवलं, तर ते मी आता लिहून आपल्या सगळ्यांसोबत आणि निरामयसोबत त्याच्यातून जे शिकायला मिळालं ते शेअर करणार आहे. नक्कीच निरंजन, हे सगळं पेन डाऊन करणं खूप आवश्यक आहे, कारण या सगळ्या गोष्टी नंतरही खूप जणांना खूप दिवसापर्यंत प्रेरणा देतील असं मला वाटतं. तर या सगळ्या संस्थेमध्ये तरी पण तुला असं काही वेगळं शिकायला भेटलं किंवा असं वाटतं की इथे काहीतरी विशेष होतं या कोणत्या योग संस्थेमध्ये? हा, आता तसं सगळ्याच ठिकाणचं होतं असं म्हणायला पाहिजे की म्हणजे आता रामकृष्ण मठ तंजावरमध्ये मी ज्या मुलांना भेटलो आणि त्यांचे जे योगाचे प्रात्यक्षिक मी बघितले, तर त्यांच्या शिक्षकांना त्यांना एकदाही प्रॉम्प्ट करण्याची गरज पडत नव्हती. एकदाही प्रॉम्प्ट न करता ते सगळे अवघड जे आसन असतील, जसं बकासन असेल, चक्रासन असेल, खूप सहजपणे करत होते आणि एका सोबत एक 2 आसन एकाच वेळेस करत होते. अच्छा, म्हणजे फ्लो मध्ये? हो हो, फ्लो मध्ये आणि थोडं इनोव्हेशन सह. तर असं खूप ठिकाणी होतं. जसं आता अमृतापुरीचा तो आश्रम असेल, तिथे त्यांचे भजन संगीत असेल किंवा त्यांचं सत्संग पद्धत असेल ती खूप वेगळी होती. किंवा आता चिन्मय मिशन सोबत पण माझं खूप चांगलं इंटरॅक्शन झालं. आणि सायकल प्रवासाला जाण्याच्या आधी 31 डिसेंबरला चिन्मय मिशनच्याच एका कार्यक्रमाला पण मी गेलो होतो. तर तिथे पण त्यांचं मला खूप बघायला मिळालं की ते कशा पद्धतीने सगळे त्यांचे साधक ध्यान करतात किंवा त्यांचे काय कार्यपद्धती आहे. तसं सगळ्या ठिकाणचं खूप सुंदर एक अनुभवायला मिळालं आणि माझं एक भाग्य खरंच खूप होतं की एवढ्या संस्थांना भेट देण्याचा माझा योग होता. हे मला परत परत हे जाणवत गेलं. तर या सर्व प्रवासामध्ये व्यक्तिगत पातळीवर तसंच निरामयचा एक सदस्य म्हणून तुला काय वाटलं, म्हणजे काय शिकायला भेटलं किंवा काय फील करतो? व्यक्तिगत पातळीवर जसं मी म्हणालो की काही जे उद्दिष्ट होते की मला सायकलिंगच्या सोबत अडॅप्टेबिलिटीची पण गोष्ट शिकायची होती. आणि हा असा प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक थोडीशी भीती असते कधी पण. तर मला असं वाटतं की एक मनामध्ये जी भीती किंवा टेन्शन असतं त्याच्यावरती पण मी थोडीशी मात करू शकलो की मी असा हा योजना केल्याप्रमाणे प्रवास करू शकलो. याचा कॉन्फिडन्स मला पुढच्या पण कधी जेव्हा अशा सो कॉल्ड कठीण गोष्टी करेन, म्हणजे अवघड वाटणाऱ्या गोष्टी करेन, त्यावेळेस तो कॉन्फिडन्स मला उपयोगी पडेल. व्यक्तिगत पातळीवर असं वाटतं. आणि निरामय म्हणून असं वाटतं की जेव्हा आपण योग संस्थांना भेटी देतो आणि असा प्रवास करतो आणि आपल्याला त्या संस्थांना काम जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं, तर आपण ते कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी ते नियोजन कशा पद्धतीने पाहिजे किंवा त्यामध्ये आपल्याला काय पूर्वतयारी करायला पाहिजे किंवा प्रत्यक्ष तिथे आपण कसं सगळ्यांसोबत संपर्क संवाद ठेवला पाहिजे, हे त्याच्यातून मला एक निरामयचा सदस्य म्हणून शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की आता या संस्थांशी जो संपर्क झालेला आहे, विशेषतः चिन्मय मिशन असेल किंवा आणखीन संस्था असतील, तर तो आपण पुढे पण तो संवाद आपण ठेवला पाहिजे. आणि जेव्हा निरामय परिवारातले निरामय कुठे प्रवास करतील तेव्हा आपण अशा संस्थांना भेटी देणं किंवा त्यांचं काम समजून घेणं किंवा ते जे साधक असतील त्यांच्याशी संवाद ठेवणं, हे मला वाटतं हे आपण पुढे पण ठेवलं पाहिजे, शिकलो पाहिजे आपण त्याच्यात. नक्कीच. निरामयाचा योगाचा प्रसार तू खूप चांगल्या प्रकारे केला. तसंच अन्य संस्था संपर्क नावाचं जे आपलं आयाम आहे त्याचंही कार्य खूप चांगल्या प्रकारे झालं तुझ्या मार्फत. त्याबद्दल निरामयकडून खूप खूप शुभेच्छा तुला. तर यानंतर मी एक आणखीन प्रश्न विचारू इच्छिते की निरामयच्या कार्यकर्त्यांना तू काय संदेश देतील याद्वारे? मी जिथे कुठे विद्यार्थ्यांना किंवा कोणाला भेटत होतो, माझं हेच म्हणणं होतं की मी जे करतोय त्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये, हे सगळेजण करू शकतात आणि ही प्रत्येकाची क्षमता आहे. मग आपल्याला जो विषय आवडतो किंवा अभ्यासाचा विषय असेल किंवा साधनेचा विषय असेल, जो कुठला आपल्याला विषय आवडतो त्या विषयामध्ये आपण असे जर का टार्गेट ठेवले, छोटे टार्गेट्स आणि त्याचं इंटिग्रेशन असं आपण करू शकलो, तर आपल्याला जे अवघड वाटणारा टप्पा आहे तो सुद्धा आपण करू शकतो, असं याच्यामध्ये एक मला वाटत होतं. आणि निरामयासाठी पण मला तेच वाटतं की आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे. म्हणजे यालाच तू निरामयासाठीचा आउटपुट म्हणशील? नाही, निरामयासाठीचं आउटपुट थोडी वेगळं होईल की या संस्थांमध्ये मी जे काही बघितलेलं आहे किंवा संस्थांमध्ये त्या संस्थांचा जो संवाद झालेला आहे किंवा माझे निरीक्षण असतील किंवा तसं आसनं करण्याच्या नवीन वेगळ्या काही पद्धती आहेत, त्या ज्या टेक्निक्स आहेत, तर त्या गोष्टी आता मी निरामयासोबत शेअर करेन. मग त्या आपण आपल्याला त्यावरती आपण विचार मंथन करू शकतो आणि मग काही गोष्टी आपण आपल्याकडे सुद्धा त्या पद्धतीने करून बघू शकतो.
जसं आता एक सांगेन की चिन्मय मिशन मध्ये ते त्यांचं जे काम आहे ते आजच्या पिढीपर्यंत खूप चांगल्या प्रकारे घेऊन जातात. तर आपण बघितलं तर आजच्या पिढीला पुस्तक वाचणं किंवा साधना हे विषय थोडेसे लांबचे वाटतात. पण त्यासाठी चिन्मय मिशन मधले जे स्वामीजी किंवा सगळे लोक आहेत त्यांनी पद्धत खूप सुंदर वापरली आहे. त्यांनी त्याच्यासाठी अॅनिमेशन असलेले व्हिडिओज आणि थोडेसे AI याचा त्यांनी वापर केलाय की ज्याच्यामध्ये इंटरेस्टिंग म्हणजे गीतेचे श्लोक आहेत. गीतेचे श्लोक तर आहेतच, पण त्याचा इंग्लिशमध्ये अतिशय सुंदर सुरामध्ये अर्थ आणि एका गाण्याद्वारे ते गाणं सुद्धा म्हणजे सादर करतात. तर असं जी जोड असते तो आपण विचार कसा घेऊन जावा लोकांपर्यंत हे मला वाटतं खूप ठिकाणी शिकायला मिळालं. तर यातले सगळे जे अनुभव आहेत आणि ज्या गोष्टी आहेत त्या मी निरामयसोबत शेअर करणार आहे. सायकल मोहिमेत कोणत्या कमतरता राहिल्या किंवा उणिवा राहिल्या असं तुला वाटतं? हा. तर आता हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि कसं होतं की आपला देश इतका मोठा आहे आणि इतका बघण्यासारखा आहे आणि आपल्या संस्कृती इतकी सखोल आहे की आपण जेवढं बघतो तेवढं आपल्याला कळतं की आपण काहीच बघू शकत नाही, आपण काहीच बघितलं नाहीये. तर आता 20 दिवसांचा आणि एवढा दक्षिण भारतातला प्रवास केला, पण असंच वाटत की एक छोटे छोटे जे गाव आहेत त्या गावांमधले मंदिरं सुद्धा इतके सुंदर आहेत किंवा त्याच्या मागे सुद्धा इतका अर्थ आहे खोलवरचा की ते आपण कसे बघणार हा एक प्रश्न होता. किंवा आता जे योग संस्था असतील 10 योग संस्था आणि इतर पण काही सेवा भारती सारख्या संस्था, तर त्यांचं काम जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ कमी पडला असं मला वाटलं. त्यामुळे बघितलं तर तसं बरंच बघितलं, पण अगेन असंच वाटत राहतं की आपण त्यामुळे खूप कमी बघू शकलो ही जाणीव परत होत राहते. म्हणजे तुला 20 दिवसही कमी पडले असं म्हणायचंय? तर कमी पडले आणि संस्था जाणून घेण्यासाठी सुद्धा वेळ तसा थोडा कमी पडला असं म्हणतो. अच्छा. चेन्नईमध्ये तू 20व्या दिवशी प्रवास पूर्ण केला, राईट? तर त्यावेळी तुला काय वाटत होतं, म्हणजे त्यावेळेसची फिलिंग कशी होती? सांगायला थोडं कठीण आहे, पण आता कसं होतं की जेव्हा आपण खूप दिवसांपासून प्रवास करतो आपल्याला सुरुवातीला असं वाटतं की आता फक्त 2 दिवस झालेत, 3 दिवस झालेत, 4 दिवस झालेत, 8 दिवस झालेत, असं करत जेव्हा 18, 19, 20 दिवस होतात तेव्हा एका बाजूला वाटतं की चला आपले टार्गेट पूर्ण होत आहे. पण दुसऱ्या बाजूला असं पण वाटतं की अरे आपण तिथून जे सायकल प्रवास सुरू केला, इंचिकर सर बसलेले ते सायकल सुरू करताना माझ्यासोबत होते, तर तिथून जो प्रवास सुरू केला तो प्रवास आता संपणार या ठिकाणी ही हुरहुर मनाला कुठेतरी लागते आणि ते म्हणजे थोडंसं वाईट वाटतं आणि इमोशनल व्हायला होतं. आणि त्याच्याबरोबर पहिली एक भावना जर का विचारतो मी तर कृतज्ञता. मी हे सगळं करू शकलो याच्यामध्ये मला लोकांनी, निरामयच्या सगळ्या सदस्यांनी, त्या संस्थांच्या सदस्यांनी, निसर्गाने, माझ्या सायकलीने पण जी साथ दिली, तर त्याच्याबद्दल फक्त कृतज्ञता आणि कृतज्ञता हा एकच भाव त्यावेळेस मनामध्ये येतो. वेलणकर मॅडम पण इथे उपस्थित आहे, तर मी असं विचारेन की मी परमिशन कशी दिली? याचं उत्तर मी थोडंसं असं देऊ शकतो की जसं मी सायकल करत गेलो तर जवळपास 12 वर्षांपासून सायकलिंग करतो, तर पहिले कुठलं पण सगळ्यात कठीण जे अंतर असतं ते 0 ते 1 हे सगळ्यात कठीण अंतर आहे. 1 पासून 10 किंवा 1 पासून 50 हे अंतर खूप छोटे आहेत. 0 ते 1 हे अंतर जसं पार केलं आणि मला जसा कॉन्फिडन्स आला की मी 15 किलोमीटर सायकल चालू शकतो, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, तर मग माझा जसा कॉन्फिडन्स मला येत गेला, मी फिरत गेलो, तसं मग घरच्यांना सुद्धा हळूहळू आला की हा करू शकतो. आणि मग ती थोडीशी निश्चिंतता असते किंवा ते थोडंसं त्यांना कदाचित वाटलं असतं. माझ्या मनात तर बहुतेक संपले आहेत. प्रेक्षकापैकी कुणाला काही एखादा प्रश्न विचारायचा असेल तर स्वागत आहे. निरंजन सर, आपण एखाद्या नवीन भागामध्ये गेलो तर आपल्याला भीती वाटते. तुम्ही म्हणजे तुम्ही बऱ्याचदा जंगलातून वगैरे गेले, तुम्हाला असं वाटलं नाही की आपली सायकल कोणतरी हिरावून घेईल, आपल्याला कुठेही असं म्हणजे वाटतं ना साहजिक, अशी भीती तुम्हाला अशा कोणत्या भागात वाटली का? नाही, मी सायकल माझी कुठेच लॉक करत नव्हतो, कारण लोकांवरती माझा तसा विश्वास होता. असं काही वाटलं नाही वाटलं, कुठेच तसं काही वाटलं नाही. आणि भले सायकलवरती जरी मी एकटा असलो तरी सगळ्या सोबत कनेक्टेड आहे. आणि योगाचा अर्थ असं की मुळात एकमेकांशी जोडलं जाणं, जोडलेलं आहोत हे जाणणं, जोडलेलं आपण आहोतच ते जाणून घेणं योगाचा अर्थ. तर ते जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भीती नाही वाटली. सर्वांना नमस्कार. ॲक्च्युली ही जी सायकल यात्रा केली निरंजन काकांनी, ॲक्च्युली मी खूप इन्स्पायर झालो त्याच्यात. तर माझा एक छोटासा प्रश्न होता की आता एवढी मोठी 20 दिवसांची जी यात्रा होती ज्याच्यात 1800 किलोमीटर कव्हर केलं, तर त्याच्या आधी काही तुम्ही पूर्वतयारी केली का? म्हणजे
लाईक अजून वेगळ्या कोणत्या प्रॅक्टिस घेतल्या किंवा खानपान बदललं असं, तर त्याचं काय केलं तुम्ही हे विचारायचं. पूर्वतयारी अशी म्हणेन मी की सायकलिंग आणि रनिंग हे मी नेहमीच करतो. म्हणजे कुठले ना कुठले जे व्यायाम असतात, फिटनेसची मला तशी एक आवडच लागली आहे. त्यामुळे सायकलिंग, वॉकिंग, रनिंग, योगा पण आहे, प्राणायाम सुद्धा आहेत आपले, परत थोडे जिमचे व्यायाम असतील, या गोष्टी रेग्युलर करत असतो. त्यामुळे खूप वेगळी अशी तयारी अपेक्षित नव्हती. पण जसं आता आपली मोठी परीक्षा जवळ आली तर आपण उजळणी करतो, तशी उजळणी रिव्हिजन तशी केली होती. आणि आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास येण्यासाठी पण काही आपल्याला राईड्स कराव्या लागतात की 70-80 किलोमीटरच्या काही राईड्स असतील, तशा राईड्स केल्या होत्या. त्यामुळे तो कॉन्फिडन्स आला आणि ती तयारी पण झाली. थँक्यू. थँक्यू. मनात काही प्रश्न आहे? सायकलीमध्ये अडचणी काय आल्या? पंक्चर होणं वगैरे काय अडचणी आल्या का? हा, एकदा पंक्चर झालं होतं. एकदाच झालं. आणि कसं होतं की सायकल सोबत मैत्री केली होती, त्यामुळे तिचं पंक्चर कसं नाही होणार हे याची काळजी घेतली होती. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जिथे कुठे काही अडचणी आल्या, म्हणजे कधी कधी थोड्या अडचणी येतात की सायकलचं एखादं पार्ट थोडं खराब झालंय किंवा हे झालंय, पण त्यावेळेस माझं नशीब सुद्धा खूप चांगलं होतं की मला लगेच त्याच्यावरती मदत मिळत होती. पंक्चर झाल्यानंतर पुढेच 2 किलोमीटरवरती मेकॅनिक मिळाला, त्यांनी काढून दिलं. आणि बाकी पण सायकलिस्ट होते, कुठे 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 लोक होते, स्थानिक लोक होते, जे सांगायचे की असं नाही, असं कर, असं जा, किंवा असं काही सायकलचं झालंय. त्यामुळे जिथे जसं ते क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर एखादा बॅट्समन जेव्हा मोठे रन करतो त्याला थोडीशी नशिबाची साथ पाहिजे असते, ती मला मिळत होती समोर. तुला स्वतःला सायकलचं पंक्चर जोडता येतं का? मला जोडता येतं, मी शिकलेलो सुद्धा आहे ते. पण काय झालं की आता अलीकडे मी जे टायर वापरतो ते जवळपास होतच नाहीत पंक्चर. त्यामुळे माझी ती शिकलेलं जे स्किल आहे ते स्किल एवढं चांगलं राहिलं नव्हतं, म्हणून मग मी त्या व्यक्तीकडून करून घेतलं. पण माझ्याकडे सगळं सामान होतं, पंक्चरचं किट होतं माझ्याकडे. विचारायचं होतं की चाक काढून चाक बसवता हो हो, येतं बसवून. नाही, आता सायकलवर प्रवास करायचा म्हणजे तुला वजनाचं पण मर्यादा ठेवायची ना की किती कॅरी करायचं, कारण शेवटी ते तुझ्यावरच ओझत असणारच. जसं तू घाटाच्या वेळेस सांगितलं की घाटावरून चालताना ते सगळ्यांचं ओझं तुझ्या मनगटावर येत होतं, तर अशी काही काही मर्यादा आहे का की इतक्या किलोच वजन आपण कॅरी करू शकतो किंवा काही? हा, अगदी कमीत कमी सामान ठेवायचं असतं. जास्तीत जास्त 8 ते 10 किलो सामान आपण कॅरी करायचं असतं. त्यामुळे खूप रेशनिंग असतं. म्हणजे जसं आता पूर्वीच्या काही म्हणायचं ना की टेलिग्राफने आपण 4-5 ओळींमध्ये संदेश पाठवायचो किंवा पत्र पाठवायचं, तर तशा पद्धतीचं अगदी निवडक जे एकदम आवश्यक आहे तेवढंच सामान ठेवा. इथे परत योगाचीच असं म्हणून की एक योगीला किती म्हणजे लागतं सामान, त्या प्रकारे वागावं लागलं. हा, अजून एक प्रश्न विचारायचा हा. होता की आता ह्या पूर्ण प्रवासामध्ये, यात्रेमध्ये सायकलिंग करायची, तिथे योग संस्थांना भेट द्यायची, तिथं गेल्यानंतर आराम करायचा आणि मग परत दुसऱ्या दिवशी निघायचं, तर याच्यामध्ये तुझी दिनचर्या कशी असायची? दिनचर्या अशी कसं सुरू करायचं की सकाळी 8 ते 9 वाजता, 8 वाजता, व्हॉट वॉज युअर रेग्युलर टाइम टेबल इन दॅट एरिया? नाही, आपण आता सायकल असेल किंवा योगाभ्यास असेल, कुठले पण आपले व्यायाम असतील, सकाळची वेळ सगळ्यात त्याच्यासाठी उत्तम आहे. तर मी सायकलिंग जे सुरू करायचो ते साधारण 6:45-7 पासून सुरू करायचो की एकदम अंधारात आपण करू शकत नाही, कारण धुकं असतं, व्हिजिबिलिटी आपल्याला पाहिजे. शिवाय आपण नवीन प्रदेशात असतो, तिथले कुत्रे पण आपल्या मागे येऊन नाही चालत. त्यामुळे पुरेसं उजेडल्यानंतर सायकलिंग सुरू करायचो. 6:45 पासून साधारण सुरू करायचो आणि 12-1 आणि जिथे टप्पे मोठे होते म्हणजे 120-140 किलोमीटर, त्यावेळेस मग 2-3 वगैरे वाजत होते. पण शक्यतो पहिल्या दिवसाच्या 5-6 तासांमध्ये पूर्ण होऊन जायचं असं हे होतं. म्हणजे 95 किलोमीटर सरासरी होती, त्यामुळे 95 किलोमीटर 5-5.5-6 तासांमध्ये होऊन जायचे. आणि बॅक टू बॅक सायकलिंग करताना रेस्ट अँड रिकव्हरी पण खूप महत्वाचा भाग आहे, ज्याला आपण योगाच्या भाषेमध्ये शिथिलीकरण जे म्हणतो, विश्रामासन जे म्हणतो, ते पण खूप महत्वाचं आहे की ते सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे की दुपारी पोहोचलो आपण, मग योग्य विश्रांती घेतली, झोप चांगली झाली, हे करणं. आणि म्हणून ते करत करत मग त्या वेळेमध्ये संस्थांना भेटणं असेल, अशा गोष्टी होत असतात. हा, आला. काय काय सामान सोबत हा, इमर्जन्सी वगैरे झाली असेल सायकल चालवताना, तर त्याच्यासाठी काय काय सामान नेलं होतं सोबत? इमर्जन्सीसाठी म्हटलं तर एक औषधं होते काही घेतलेले, थोडेसे औषधं सोबत ठेवले होते.
आणि कसं होतं ना की मी कुठेच असं लोकांपासून लांब जात नव्हतो की डोंगरावरच आहे किंवा 4-5 दिवस मला कोणी लोकच भेटणार नाहीयेत असं नव्हतं. मी बऱ्यापैकी गावं असतील शहरं असतील यांच्यामधूनच जात होतो. त्यामुळे तसं म्हणजे आयसोलेशन कुठे नव्हतं मला की सगळं मलाच सोबत ठेवावं लागेल. त्यामुळे तशी खूप वेगळी तयारी आवश्यक नव्हती आणि लोक असतातच, मदत करतातच लोक आपल्याला. त्यामुळे त्यांच्यावरतीच हे होतं, एक विश्वास होता एक प्रकारचा की इमर्जन्सी झाली समजा तर काही होणार नाही, तिथे काही ना काही मदत मिळून जाईल. हा नक्कीच. रस्ता कसा शोधत होता? त्याच्यासाठी म्हण आहे की द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. आधी जेवढी तयारी करून ठेवली होती तेवढं मग त्या दिवशी थोडं सोपं होतं. गुगल मॅप पण आहेत आणि सगळे आहेत. परत सायकलिंगसाठी एलिव्हेशनचे नकाशे लागतात, कुठे चढ आहे कुठे उतार आहे ते सगळं आपल्याला बघून ठेवावं लागतं. तसा होमवर्क आधी करून ठेवावं लागतं आणि मग त्या हिशोबाने आपण करू शकतो. एका दिवसामध्ये किती किलोमीटर प्रवास करायचं काही ठरवलं नियोजन होतं का? सरासरी 95 किलोमीटर होतं. कधी थोडं कमी होतं कधी जास्त होतं. उष्णता खूप होती, काही ठिकाणी कमी थंडी हे सुद्धा होतं. पण त्याच्यासाठी जे जनरल असतं की थोडे थंडीचे कपडे पण सोबत ठेवले होते, ते काळजी घेत आणि शरीराला अडॅप्ट होण्यासाठी वेळ देत तसं करत गेलो. आणि सायकलवरती आपण खूप हळू पुढे जातो ना, त्यामुळे शरीराला अक्लमॅटाइज होण्यासाठी ऍडजस्ट होण्यासाठी वेळ सुद्धा मिळतो. इंचेकर सर काही प्रश्न विचारत. मला अभिनंदन करायचे खूप, कारण सुरुवातीच्या प्रवासामध्ये त्या दिवशी मी सोबतच होतो 12 जानेवारीला शुभेच्छा दिल्या आणि त्या दिवशी त्याचा उत्साह बघून मला लक्षात आलं की हा अगदी व्यवस्थित होणार आहे सगळं, कारण त्याची तयारी भरपूर होती आणि उत्साह पण चांगला होता. मला प्रश्न विचारायचा आहे की भाषेचं काही अडचण आली का? जिथे ज्या प्रवासा भागामध्ये गेलात तुम्ही तर त्या ठिकाणी संवाद साधायला किंवा त्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला जो आहे त्या भाषेमध्ये, कन्नडचे असेल किंवा मल्याळम आणि मला वाटतं भाषेची अडचण येते पण ती संवाद साधायला येत नाही. ती ज्या औपचारिक गोष्टी ज्या असतात किंवा जसं आता आपण हॉटेलमध्ये जातो किंवा आपण विचारतो तर तशा ठिकाणी येते गरज, म्हणजे अडचण येते. पण संवाद साधण्यासाठी कुठेच अडचण येत नाही. आणि आपण जसं म्हणतो की दक्षिण भारतातले लोक हिंदी बोलत नाहीत, पण केरळमध्ये तर लोक मला थांबून माझ्याशी इंग्लिशमध्ये हिंदीमध्येच विचारायला लागायचे की तुम कोण हो, कहा से आए हो, असं बोलायला लागायचे. सो त्यासाठी म्हणजे कनेक्ट होण्यासाठी संवादासाठी भाषेची अडचण नक्कीच येत नाही. बाकी गोष्टींसाठी एखाद्या वेळेस येऊ शकतं, पण कोणी ना कोणी असतं आणि लोक स्वतःहून प्रयत्न करतात की त्यांना जर काही इंग्लिश येत असेल तर इंग्लिशमध्ये बोलतील, आता दुसऱ्या कोणाला बोलवतील की हा याला मला येत नाही पण याला इंग्लिशमध्ये येत आहे, तसं जोडून ते मदत करतात आपली. त्यामुळे तशी एवढी मोठी अडचण येत नाही. टी शर्टवरती सुद्धा लिहिलेलं होतं. हो हो मल्याळम कुठल्या हो, भाषेमध्ये? तिन्ही भाषांमध्ये लिहिलं, तमिळ, कन्नड आणि मल्याळम. तिन्ही भाषा कठीण आहे. आपल्या अनुषंगाने तुम्ही जे विचारलं त्या अनुषंगाने मला थोडंसं अजून विचारायचं आहे की साधारण म्हणजे बायकांना हा होता म्हणजे एफिशियन्सी आपण ती वाढवू शकतो कशी, तर जाण्याच्या आधी एखादं घरावर अशी की या गावी जायचं आहे तर सहसा कसं आहे, संपर्क हे सगळ्यात चांगलं संपर्क माध्यम आहे. आपले जे ऑडिओ युजर जे काही असतील ते आपण वापरतो ठीक आहे, पण हा जो मार्ग आहे हा खूपच छान आहे, खूप इफेक्टिव्ह आहे. तर त्याला इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण म्हणजे जर का केलं की त्या गावामध्ये ग्रामपंचायत, पोलीस पाटील असतो, ग्रामपंचायत सरपंच असतो, यांच्याशी थोडंसं आपण जर का अगोदर म्हणजे विचारून पाहणे जर का केलं तर ते अधिक सोपं होईल आणि इफेक्टिव्ह होईल असं मला वाटतं. तर अशी तुला मदत मिळाली का? दक्षिण भारतामध्ये जे कुठले आपल्या ओळखीतले परिचयातले व्यक्ती असतील, संस्था असतील, त्यांच्याशी खूप आधीपासून संपर्क करून ठेवलेला होता. जास्तीत जास्त आपण म्हणजे प्रयत्न केला होता की आपल्याला त्या ठिकाणी कुठला तरी स्थानिक माणूस असेल किंवा संस्था असेल की जे आपल्याला तिथे मदत करेल. त्यामुळे ते बऱ्याच प्रमाणात केलं होतं आणि काही वेळेस त्या गावात जाऊन सुद्धा शोधावं लागलं, करावं लागलं, पण ते झालं. म्हणजे त्याच्यामुळे अडचण म्हणा किंवा असं काही कठीण नाही वाटलं कुठेच. हा, संपर्क करणं तर आवश्यक आहे ना, म्हणजे तर आपण मग जास्त जाणून घेऊ शकतो, जास्त भेटी देऊ शकतो संस्थांना. ते आहे. सर साधारण 100 किलोमीटर तुम्ही रोज सायकल चालवलं 95, तर त्या 100 मध्ये तर गाव नसेल असतं तसं नाही. आता कसं वेगवेगळे सगळे हे आहेत ना, प्रदेश आहेत. आता केरळमध्ये जर का तुम्ही बघाल तर 40-50 किलोमीटर पर्यंत शहर संपतच नाही. कधी एक शहर संपलं आणि दुसरं शहर सुरू झालं कळत नाही आपल्याला.
पण आता कर्नाटक असेल किंवा तमिळनाडू असेल तर तिथे गावं लागतात छोटे, पण गावं सुद्धा जरी छोटे असले तरी त्याच्यामध्ये पण आपल्याला ज्या सुविधा पाहिजेत तर त्या असतात बऱ्यापैकी. म्हणजे जेवणाची सुद्धा आपल्याला मिळते, हॉटेल्स असतील, पाणी असेल किंवा स्थानिक जे आहेत उसाचा रस असेल, नारळाचं पाणी असेल, अशा गोष्टी आपल्याला मिळतात. आणि विशेषतः तिथलं जे दक्षिण भारताचा जो आहार आहे तो सुद्धा सगळीकडे मिळत होता. त्यामुळे असं आयसोलेशन नाही वाटलं. वेळेची मर्यादा पाहता आता एक केला स्पर्धा विचार. तुम्हाला घरी आल्यावर कसं वाटलं? तेच सायकल राईड जेव्हा थांबवली तेव्हा थोडंसं वाईट वाटलं. एकदा तर असं वाटलं की आता नको थांबवलं, अजून थोडंसं पुढे असं वाटलं. पण जसं मी म्हणाल की सगळ्या लोकांच्या बद्दल मनामध्ये थँक्यू असंच खूप भाव येत होता की लोकांना धन्यवाद द्यावेसे वाटत होते की सगळ्यांमुळे हे करू शकलो. इव्हन माझी मुलगी असेल, बायको, आई बाबा आणि सगळे कुटुंबीय सगळ्यांच्या सोबतीमुळे मदतीमुळे हे करू शकलो. त्यामुळे ती भावना होती. आणि अचिव्हमेंट मला कुठलंच काही वाटलं नाही. तर हे म्हणजे व्यक्तिगत कुठेच नाही, याच्यामध्ये युनिव्हर्सल स्किल्स आहेत की जो कोणी या पद्धतीने अशा प्रोसेसेस करेल, टप्पे करेल तो ते करू शकतो. त्यामुळे एक आनंदाचा भाव होता आणि थोडंसं वाईट वाटत होतं की अरे आता एक थांबवलं सायकल. तुमचा प्रश्न आहे की तर निरंजन, सगळ्यात अगोदर तर तुझं खूप खूप अभिनंदन. 20 दिवसाची यात्रा, एवढी कठीण यात्रा तू अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली. मला फक्त थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की या पूर्ण प्रवासातले असे 2 टप्पे, एक टप्पा असा की जो खूपच सुखद अनुभव होता आणि दुसरा टप्पा असा की जिथं थोडीशी मनामध्ये भीती, थोडीशी कुतूहल किंवा एक काइंड ऑफ एक एन्झायटी म्हणू शकतो आपण. असे कुठले 2 अनुभव तू सांगू शकशील? अगदी थोडक्यात सांगायचं तर ईशा आदियोगी सेंटरला जेव्हा पोहोचलो त्यावेळेस ते खूप छान एक वाटत होतं. किंवा कन्याकुमारीमध्ये पण सायकलिंग करणं हे प्रत्येक सायकलिस्टचं स्वप्न असतं, तिथे खूप छान वाटलं. कन्याकुमारीच्या पुढे रामेश्वरम आणि धनुषकोडी जे आहे तिथे समुद्रावरती खूप मोठे वारे असतात. त्याची थोडीशी भीती होती की या वाऱ्यामुळे सायकल फेकली जाईल का किंवा काय होईल, पण काही नव्हतं, ते पूर्ण. तुलसी विचारायचा प्रश्न. सर एक विचारायचं होतं, तुम्ही सगळ्या संस्थांना भेट दिली, तिथे तुम्ही प्री इन्फॉर्म केलं होतं का की मी असं येणार आहे तुमच्या संस्थाकडे, मी असं हो, जेवढं शक्य होतं तेवढं. वेलकम साठी ते रेडी होते तिथे? वेलकम असं नाही, पण त्यांनी वेळ दिला मला. त्यांची संस्था काय काम करते वगैरे सगळं सांगणारे लोक होते तिथे, त्यांच्यासोबत झालेलं होतं पूर्ण. हा, सगळं नियोजन जेवढं शक्य होतं तेवढं केलेलं होतं. नेक्स्ट अजून काही आहे का तुमचं टार्गेट की आता सध्याचं टार्गेट आहे की हे 20 दिवसांचे जे सगळे अनुभव आहेत हे लिहून काढणार. आणि सायकल चालवण्यामध्ये 20 दिवसांमध्ये राईड पूर्ण झाली, पण हे अनुभव लिहिण्यासाठी 20 दिवस नाही, जास्त दिवस लागतील. सो याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कठीण काय आणि सोपं काय. सो आता अवघड काम आहे लिहून काढण्याचं, ते पहिलं टार्गेट. युट्यूबवर